मधुराच्या बाबांच्या घरी एके दिवशी प्रसादची पूर्ण फॅमिली येते. त्यांना बघून मधुराच्या आईबाबांना आश्चर्य वाटतं. ते डायरेक्ट बोलायला सुरुवात करतात. माझ्या प्रसादसाठी आम्ही तुमच्या निकिताचा हात मागायला आलो आहे. त्यांचं बोलणं ऐकून मधुराच्या बाबांना खूप आनंद होतो. पण ते शांतपणे नीरजला सांगतात, जा तुझ्या दीला बोलव. नीरज तिला बोलवून आणतो. ती पण शांतपणे उभी राहते. प्रसाद बोलायला लागतो, निकिता मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. निकिता शांतपणे ऐकत होती. काही वेळाने तिला आई आवाज देते. निकिता किचनमध्ये जाते. इकडे बाबांच्या आणि प्रसादच्या फॅमिलीचे लग्नाची बोलणी चालू असतात. किचनमध्ये निकिता आईला म्हणते, आई मला आता लग्न नाही करायचे. ए बाई, आता तू नाही बोललेलं बरं राहील तुझ्यासाठी. तुला तुझ्या बाबांचा स्वभाव माहिती आहे, त्यामुळे आता शांत राहायचं. निकिता पाय आपटत आईसोबत बाहेर येते. लग्न ठरवतात, जवळची तारीख घेतात. पाहुणे पोहे आणि चहा घेऊन निघून जातात. ते गेल्यावर निकिता बाबांना म्हणते, बाबा मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचे. पण बाबा तिचं काहीही ऐकत नाही. तिला पण सांगतात, तुला हे लग्न करायचं नसेल तर तू पण या घरातून जाऊ शकतेस. निकिताचं बाबा काहीही ऐकून घेत नाही. उद्या तिची एंगेजमेंट असते. त्याची तयारी सुरू असते. छान प्रकारे कार्यक्रम पार पडतो आणि 2 दिवसानंतर लग्न असतं. म्हणून ते लग्नाच्या तयारीला लागतात. लग्नाचा दिवस उजाडतो. प्रसाद आणि निकिता लग्नबंधनात अडकतात. आता लग्न होऊन निकिता सासरी आली होती. खरं तर तिला लग्न करायचं नव्हतं, पण बाबांमुळे करावं लागतं. प्रसाद तिला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मधुरा, आज तुझ्यामुळे बाबांनी माझं लग्न लवकर केलं, त्याचा बदला मी घेईन. तुला सुखाने जगू देणार नाही मी मधुरा. आणि मनात विचार करत ठरवते. संध्याकाळी प्रसाद ऑफिसवरून घरी येतो. फ्रेश होऊन शांत बसलेला असतो. निकिता त्याच्याजवळ येते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. प्रसादला थोडं आश्चर्य वाटतं की निकिताला आज काय झालं आहे. बोल निकिता, काय म्हणते? अहो मला तुमचा मोबाईल द्या ना. प्रसाद पण तिला काही न विचारता फोन देतो. निकिता फोन घेऊन गॅलरीमध्ये जाते आणि कुणाला तरी फोन करते. बराच वेळ बोलून ती फोन ठेवते आणि प्रसादला फोन देते. आता बघूया निकिताने कुणाला फोन केला होता. तर तिने मधुराला फोन केला होता, ते पण प्रसादच्या मोबाईलवरून. प्रसादचं नाव बघून मधुराला आश्चर्य वाटतं. प्रसाद मला का फोन करताय? ती आधी फोन उचलत नाही. पुन्हा फोन येतो तेव्हा मधुरा फोन उचलते. हॅलो हॅलो दी, मी निकिता बोलते. आज खूप दिवसानंतर निकिता आणि मधुरा बोलत होत्या. मधुरा निकिताला आईबाबा नीरजबद्दल विचारते. तिला सांगते, मला तुमची खूप आठवण येते सगळ्यांची. पण काय गं निकिता, तू मला प्रसादच्या नंबरवरून कसा फोन केलास? अगं दी, बाबांनी माझं लग्न प्रसादसोबत केलं गं. मधुराला ऐकून धक्का बसतो. म्हणजे प्रसादच्या घरचे आले होते मागणी घालायला? मग काय झाले लग्न? आणि तुला तर आपले बाबा चांगलेच माहिती आहे. त्यांच्यासमोर कुणाची बोलायची हिंमत आहे का? मधुरा तिला म्हणते, निकिता तू त्या दिवशी तशी वागलीस म्हणजे विक्रांतला ओळखत नाही असं का सांगितलं बाबांना? निकिता नाटक करत, दी मी आपल्या बाबांना घाबरून तसं केलं गं. मला माहिती आहे मी खूप चुकीचे वागले, पण आता बोलून काय फायदा आहे? बरं मला सांग, तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही पण मस्त आहोत सगळे. बराच वेळ त्या फोनवर बोलत होत्या. बोलता बोलता मधुरा तिला सांगते, विक्रांत माझा बेस्ट फ्रेंड आहे. निकिताला ऐकून राग येतो, पण नॉर्मल राहून म्हणते, चल दी ठेवते फोन. आणि त्या फोन ठेवतात. मधुरा हळूहळू का होईना विक्रांतसोबत बोलत असते. संध्याकाळी ते जेवण करत असतात. मधुराची तब्येत ठीक नसते, पण ती खात असते. अचानक तिला कसं तरी होतं आणि ती पडत बेसिनजवळ येते आणि उलटी करू लागते. आई बाबा आणि विक्रांतला काही कळत नाही. तोच मधुरा बाहेर येते. तिला गरगरत असतं आणि ती खाली पडणार तोच विक्रांतचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो पळत येऊन तिला पकडतो. तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो. आई पण त्यांच्या मागे जाते. बाबांना डॉक्टरांना फोन लावून बोलावून घेतात. मधुरा शांत झोपलेली असते. तोच डॉक्टर येतात आणि मधुराला चेक करतात. विक्रांत आणि आई बाबांना काळजी वाटत असते. अचानक मधुराला काय झालं? तोच डॉक्टरांचं चेक करून होतं. विक्रांत काळजीने विचारतो, मधुराला काय झालंय? डॉक्टर हसून, ती आई होणार आहे. अभिनंदन तुमचं. विक्रांत आश्चर्याने काय म्हणतो. आईबाबांना पण खूप ऐकून आनंद होतो. डॉक्टर विक्रांतकडे पाहत म्हणतात, तुम्ही काय एवढे विचारात पडला? तुम्ही हॅपी नाही का हे ऐकून? विक्रांत, हो डॉक्टर, मी खूप हॅपी आहे, थँक्यू. पण मनात विचार करत म्हणतो, मधुराला कसं समजावू? बरं तुम्ही उद्या त्यांना हॉस्पिटलला घेऊन या. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. आई बाबा पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात. विक्रांत मधुराजवळ बसून तिचा हात हातात घेतो आणि तिच्याकडे पाहतो. त्याला टेन्शन आलं होतं की मधुरा आणि आई बाबांना कसं सांगू ते. तो काहीतरी विचार करून हॉलमध्ये येतो आणि टीव्ही लावून शांत बसतो. बाबा तर झोपलेले असतात, पण आई जागी असते. ती बाहेर येते. पाहते तर विक्रांत जागी असतो. म्हणजे टीव्ही चालू असतो, पण दुसराच कसला तरी विचार करतोय वाटतं. आई त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, विक्रांत कसला एवढा विचार करतोय?
हा काही नाही. अरे एवढी आनंदाची बातमी मिळाली. आज तू हॅपी आहेस ना? मला तर खूप आनंद झाला आहे की मी आजी होणार आहे आणि मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर मला आजी बनवणार म्हणून. विक्रांत आईकडे पाहत, आई तू समजतेस तसं खरं तर काही नाही आहे. अरे विक्रांत काय बोलतोय तू? मला कळेल असं बोलशील का? विक्रांत आईला सगळं सांगतो, म्हणजे त्याने त्या रात्री काय केलं ते. ते सगळं ऐकून आई त्याच्या कानात जोरात मारतात. विक्रांत तुला लाज कशी वाटत नाही? तू असं करायला नको होतं. विक्रांत मधुरासोबत आधीच किती काय काय सहन तिला करावं लागलं आहे. आई मी केलेल्या चुकीसाठी मी खूप वेळा तिला सॉरी म्हटले गं, पण मला माहिती आहे मधुरा एवढ्या लवकर मला माफ नाही करणार आणि आता त्यात ती आई होणार आहे. तिला समजल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल काय माहिती. विक्रांत हे सगळं तू केलं आहेस ना, आता तूच सगळं सांभाळ. मी तुझी मदत नाही करणार. अगं आई प्लीज गं, तू तरी असं नको ना बोलूस. हो विक्रांत, जोपर्यंत मला मधुरा हॅप्पी दिसत नाही तोपर्यंत मी पण माफ नाही करणार तुला. पण मधुराला माझ्या परीने सगळी मदत करेल मी. आणि अजून एक, आता मधुराची खूप काळजी घ्यायची आहे. तिला कसल्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही. आणि हे सगळं तू लक्ष देऊन करायचं. तू नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न कर तिला. दुःख होईल असलं काही बोलू नकोस आणि वागू पण नको. विक्रांतच्या डोळ्यात पाणी येतं. तो उठून आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई मला माहिती आहे मी खूप चुकीचा वागलो आहे, पण आता मी माझ्या होणाऱ्या बाळाची पूर्ण काळजी घेईन. मी एक चांगला नवरा आणि पप्पा बनवून दाखवेल. आई पण त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत करतात. बरं आता जा रूममध्ये. मधुरा एकटी आहे ना, तिच्याजवळ जाऊन बस. हो जातो. तो त्यांच्या रूममध्ये जातो आणि चेअरवर बसतो. मधुराकडे पाहत असतो. काही वेळाने मधुराला जाग येते. ती उठायचा प्रयत्न करते. विक्रांत तिच्याजवळ येऊन तिला मदत करतो. मधुरा त्याचे हात झटकून टाकते. विक्रांत पण शांतपणे बाजूला उभा राहतो. तिला पाणी देतो प्यायला. मधुरा पाणी पिऊन शांत बसलेली असते. विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणतो, मधुरा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मधुरा, हां बोला काय बोलायचं आहे ते. मधुरा, त्या रात्री आपल्यामध्ये जे झालं त्यात माझी चूक आहे, मला पूर्णपणे मान्य आहे. पण आता पुढे मी जे काही सांगेल ते ऐकून तू स्वतः ठरव तुला काय करायचं आहे ते. मधुरा गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणते, मला कळेल असं बोलाल का? विक्रांत घाबरून, मधुरा तू आई होणार आहेस. त्याचं बोलणं ऐकून ती शॉकमध्ये, तुम्ही खरं बोलताय का? हो मधुरा, मी खरं बोलतोय. काही वेळापूर्वी तू चक्कर येऊन पडली होती. तुला डॉक्टर चेक करून गेले. त्यांनी सांगितलं तू प्रेग्नेंट आहे आणि उद्या हॉस्पिटलला पण बोलावलं आहे. मधुराला काय बोलावं काही सुचत नव्हतं. ती शांत तशीच बसून राहते. एक शब्द पण बोलत नाही. विक्रांत तिला म्हणतो, हे बघ मधुरा, तुला बळजबरी नाही गे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तुला बाळ हवं असेल तर ठीक आहे, पण नको असेल तर आपण उद्या जातोय हे हॉस्पिटलला. तू विचार कर आणि तुझा निर्णय सांग. सायली रागाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, विक्रांत तुम्हाला नको असेल बाळ, पण मला हवंय बाळ. तुमच्या चुकीची शिक्षा त्या इवल्याशा बाळाला का? मला पाहिजे आहे माझं बाळ. विक्रांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत, मधुरा अगं तू चुकीचे समजते आहे. खरं तर मला पण हे बाळ हवं आहे आणि आईबाबांना पण. त्याचं बोलणं ऐकून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. हो मधुरा, मला हवंय आपलं बाळ. तिला पण आता बरं वाटतं. बरं आता जास्त जागरण करू नको, झोप. तो तिला नीट झोपवतो आणि तो पण झोपून जातो. सकाळी उठून ते दोघं खाली येतात. आई बाबा चहा पीत होते. तिला बघताच आई तिला पकडून खाली बसवतात. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात, बाळा तू ठीक आहेस ना? आई मी ठीक आहे. बाळा आता त्रास होत जाईल कधी कधी. आपल्या बाळासाठी आईला सगळं सहन करावं लागतं. त्यालाच तर आई होणं म्हणतात. मधुरा पण मान हलवून हो म्हणते. आई तिला म्हणतात, मधुरा मला तुला काहीतरी विचारायचं आहे. विचारू का? मधुरा आईकडे बघून, आई विचारा, तू मला काय विचारायचं आहे ते. मधुरा तुला बाळ नक्की हवंय ना? म्हणजे तुझा निर्णय तू घेऊ शकतेस. ती आईचा हात हातात घेऊन म्हणते, आई मला बाळ हवंय. तिचं बोलणं ऐकून आईला खूप आनंद होतो आणि आई तिला मिठी मारतात. मधुराला पण खूप छान वाटत होतं. मधुरा, विक्रांतने जी चूक केली आहे त्याबद्दल मी त्याच्या वतीने तुला सॉरी म्हणते. आई माफी मागायची काही गरज नाही आहे. जे झालं ते झालं आणि मी विक्रांतला पण माफ करायचा विचार करते. तिचं बोलणं ऐकून विक्रांतला पण खूप आनंद होतो. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेत तिला थँक्यू म्हणतो. मधुरा खरंच मनापासून थँक्यू. मी आज खूप आनंदी आहे आणि मी तुला प्रॉमिस करतो यापुढे तुला कुठलाच त्रास होईल असं कधी वागणार नाही. तुझी आणि आपल्या बाळाची खूप काळजी घेईल. आज घरात सगळेच आनंदी होते. आई मधुराला म्हणतात, जा बाळा जास्त वेळ बसू नकोस, आराम कर. आई मला इथेच बसायचं आहे थोडा वेळ. आई हसून, बरं बस. विक्रांत तिच्याकडे पाहत, बाळाची मम्मा काही खायची इच्छा होत असेल तर मला सांग. मधुरा हसून, हो नक्की. काही वेळाने ते दोघं हॉस्पिटलला जायला निघतात. विक्रांत एकदम हळूवार कार चालवत असतो. मधुराला कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेत होता.
काही वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचतात. मधुराला पुन्हा चेक करतात. सगळं काही नॉर्मल असतं आणि त्यांना जुळी बाळ होणार आहे डॉक्टर सांगतात. ते ऐकून तर विक्रांत आणि मधुराला अजूनच आनंद होतो. मेडिसिन लिहून देतात. विक्रांत ते घेतो आणि ते घरी जायला निघतात. काही वेळाने ते घरी पोहोचतात. फ्रेश होऊन हॉलमध्ये येतात. आई बाबा पण त्यांच्याजवळ येतात आणि विचारतात डॉक्टर काय म्हटले. विक्रांत आईची मस्करी घेत नाराज होत आई डॉक्टर म्हटले आणि बोलायचं थांबतो. आई काळजीने विक्रांत काय बोलले सांग लवकर. आई डॉक्टर म्हटले सगळं ठीक आहे आणि तू एका बाळाची नाही तर 2 बाळांची आजी होणार आहेस. त्याचं पूर्ण ऐकून आईबाबांना खूप आनंद होतो. त्या मधुराला मिठी मारून थँक्यू म्हणतात. मधुराला भरून येतं. ती आईच्या मिठीत रडू लागते. आईला समजतं ती का रडते. आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात मधुरा आम्ही आहोत ना, तू कसलीच काळजी करू नकोस आणि आता हस पटकन नाहीतर माझे नातवंड पण रडकी होतील. तशी मधुरा हसते. सगळे मधुराची खूप काळजी घेत होते. विक्रांत तर तिच्यासाठी घरून काम करत होता म्हणजे घरी राहून तिच्याकडे जास्त लक्ष देता येईल. आज खूप महत्त्वाची मीटिंग असते म्हणून तो ऑफिसला आला होता. त्याची मीटिंग संपवून तो घरी जायला निघणार. तोच त्याचा फोन वाजतो. तो पाहतो कोणाचा फोन आहे आणि फोनवरचं नाव बघून शॉक होतो. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो आणि तो फोन उचलतो. आज माझी आठवण कशी आली, ते पण 3 महिन्यानंतर. आठवण तर रोज येते तुझी, पण आज खूप आठवण आली म्हणून फोन केला तुला. बरं मग काय काम आहे माझ्याकडे. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हां बोल ना मग, मी ऐकतोय. मी फोनवर नाही बोलू शकत. आपण आधी जिथे भेटायचो तिथे ये. मी पण तिथे येते. एवढं बोलून ती व्यक्ती फोन कट करते. इकडे विक्रांत विचारात पडतो. आज एवढ्या दिवसानंतर काय महत्त्वाचं बोलायचं असेल आणि तो त्या व्यक्तीला भेटायला जातो. काही वेळातच तिथे पोहोचतो. ती व्यक्ती आधीच तिथे आली होती. विक्रांत मुद्द्यावर येत बोल काय बोलायचं आहे. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. आणि काय गं, आज खूप दिवसानंतर तुला काय सांगायचं आहे मला. विक्रांत खरं तर मी आधीच तुला भेटायला यायला पाहिजे होतं, पण सगळं एवढं अचानक घडलं की मला काही कळतच नव्हतं. पण आता त्या गोष्टीला खूप दिवस झालेत ना, मग आता मध्येच कसं आठवलं. आणि तू तर लग्न पण केलंस ना प्रसादसोबत. अच्छा, तर तुला माहिती आहे माझं लग्न झालं ते. बरं ते सोड, मला इथे का बोलावलं आहे ते सांग आधी. मला घरी जायला उशीर होतोय. बापरे, घरी जायची खूप घाई दिसते तुला. बायको काही खायला बनवणार आहे का तुझी. माझ्या बायकोबद्दल तू नको बोललेलं बरं राहील. अरे पण तुझी बायको बहीण आहे माझी. विक्रांत बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणतो. बहीण लक्षात आहे तर तुझ्या. मला वाटलं विसरली असेल की तुला एक बहीण आहे म्हणून. विक्रांत मी माझ्या बहिणीला कसं विसरेन. बरं ते सोड आणि इथे का बोलावलं आहेस ते सांग आधी. विक्रांत, मधुरा आणि प्रसाद एकमेकांशी फोनवर बोलतात आणि कशावरून ते भेटत नसतील. कदाचित एकमेकांना पण भेटत असतील. विक्रांत तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो. निकिता, तुझं हे फालतू बोलून झालं असेल तर मी निघतो. मला तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही आहे. आणि तो जायला लागतो. तो जात असताना ती म्हणते घरी गेल्यावर एकदा मधुराचा फोन चेक कर, सगळं कळेल तुला. विक्रांत तसाच घरी निघून जातो. त्याच्या डोक्यात निकिताचे विचार चालू असतात. घरी पोहोचतो आणि फ्रेश होऊन शांत गॅलरीमध्ये बसलेला असतो. मधुरा पण त्याच्या शेजारी जाऊन बसते. त्याचं लक्ष नसतं. ती त्याला हात लावते. विक्रांत, काय झालं, काही टेन्शन आहे का. विक्रांत भानावर येत. हां काही नाही. काही बोललीस का. विक्रांत, मी विचारलं काही टेन्शन आहे का. नाही गं, ते मीटिंगबद्दल विचार करत होतं. बरं माझं सोड, तुला काही खायला पाहिजे आहे का. अहो मला पाणीपुरी खायची आहे. विक्रांतला हसू येतं. तो म्हणतो थांब मी घेऊन येतो. अहो प्लीज, मी पण येते ना बाहेर. खूप दिवस झाले बाहेर नाही गेले मी. बरं चल. तिला खूप आनंद होतो. थँक्यू विक्रांत. आणि तो तिला बाहेर घेऊन जातो. मधुरा पण 3 प्लेट खाते. खूप हॅपी असते. ती काही वेळाने घरी येतात. आई त्या दोघांना बघून म्हणतात तुम्ही कुठे गेला होता. अगं आई, मधुराला पाणीपुरी खायची होती म्हणून बाहेर गेलो होतो. त्या दोघांना हॅपी बघून आई पण खूप हॅपी असतात. थोडा वेळ ते सगळे गप्पा मारतात आणि काही वेळाने त्यांच्या रूममध्ये निघून जातात. मधुरा कधीकधी चिडचिड करायची तर कधीकधी खूप झोपायची. विक्रांतला आता त्याची सवय झाली होती. विक्रांत मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो. मधुरा गॅलरीमध्ये बसलेली होती. विक्रांतच्या मनात निकिताचे विचार चालू असतात. मधुरा आत येते आणि विक्रांतला म्हणते मला ना बागबान मूवी पाहायचा आहे. विक्रांतला हसू येतं. विक्रांत, प्लीज हसू नका, मला पाहायचं आहे, प्लीज लावून द्या. विक्रांत तिला लावून देतो. ती पाहत असते. विक्रांत मधून तिच्याकडे पाहत होता आणि मोबाईल पण पाहत असतो. मधुरा मूवी पाहत असताना रडत असते. विक्रांतचं लक्ष जातं. तो तिच्याजवळ येतो. मधुरा, काय झालं, का
का रडते? अहो मूवीमध्ये ते रडताय तर मला पण रडू येत आहे. विक्रांतला हसू येतं आणि तो पण तिच्या शेजारी बसून मूवी पाहतो. मधुरा मूवी पाहत असताना त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि झोपून जाते. विक्रांत तिला आवाज देतो पण ती झोपलेली असते. विक्रांत तिला नीट झोपवतो आणि तो पण झोपतो. पण निकिताच्या बोलण्याचं त्याच्या डोक्यात चक्र फिरत असतं. तो विचार करतो, मधुराच्या मोबाईलमध्ये बघू का? शेवटी न राहून पाहतोच आणि त्याला जे समजायचं ते समजतं. आज निकिता पुन्हा प्रसादच्या मोबाईलवरून तिला फोन करते आणि भेटायला बाहेर बोलावते. मधुराला जायचं नसतं पण ती शेवटी जायला तयार होते. निकिता पण विक्रांतला एक ॲड्रेस पाठवते तिकडे ये म्हणून आणि निकिता पण प्रसादला घेऊन तिथेच जाते. मधुरा घरात कुणाला न सांगता निकिताने ज्या कॅफेमध्ये बोलावलं असतं तिथे जाते. हा सगळा प्लॅन निकिताने केलेला असतो. काही वेळाने मधुरा कॅफेमध्ये पोहोचते. निकिता आणि प्रसाद तिला लांबूनच गप्पा मारताना दिसतात. निकिताचं लक्ष तिच्याकडे जातं. ती हात दाखवून तिला बोलावते. प्रसाद असतो म्हणून मधुराला जायचं नसतं पण तिचा नाईलाज असतो. मधुरा त्यांच्याजवळ येते आणि तिला बघून निकिता एकदम शॉकमध्ये असते. निकिताला समजतं की मधुरा प्रेग्नेंट आहे. निकिता उठून मधुराला हग करते. दी, किती दिवसानंतर भेटतोय आपण. तू कशी आहेस? आणि मी मावशी होणार आहे सांगितलं नाहीस तू? निकिता, मी मस्त. सॉरी, विसरले सांगायचं. बरं चल तू बस इथे. काय घेणार? मी ऑर्डर करते. आणि त्या दोघी बोलायला लागतात. प्रसाद मोबाईलमध्ये पाहत त्यांच्या गप्पा ऐकत होता. निकिता म्हणते, ऑर्डर देऊन किती वेळ झाला, अजून कशी आली नाही ऑर्डर? मी बघून येते, तोपर्यंत तुम्ही बोला. मधुरा तिला थांबवत, बस ग, आलेस मी. मधुरा पण शांत तिथे बसते. इकडे विक्रांत पण त्याच कॅफेच्या बाहेर उभा असतो. निकिता त्याला हात देते तसा विक्रांत तिच्या जवळ येतो. ती विक्रांतला म्हणते, मी सांगितलं होते तर तुला विश्वास नव्हता ना, तर आता आज जाऊन बघ, मधुरा प्रसादला भेटायला आली आहे. विक्रांतचा अजून पण निकितावर विश्वास नसतो. इकडे मधुरा आणि प्रसाद शांत बसलेले असतात. प्रसाद मधुरासोबत बोलायला लागतो. मधुरा, तुझी तब्येत कशी आहे? सगळं नॉर्मल आहे ना? मी छान. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. त्यांचं बोलणं चालू असतं. तोच तिथे विक्रांत येतो. विक्रांतला बघून मधुरा गोंधळून जाते. ती काही बोलणार, तो तिचा हात पकडून तिला चल म्हणतो. मधुरा पण त्याच्या मागे जाते. प्रसादला तर काहीच कळत नाही. तो तिला कारमध्ये बसवतो आणि घरी जायला निघतो. त्याच्याकडे बघून तरी वाटत होतं की त्याला खूप राग आला आहे. म्हणून मधुरा पण शांत असते, काही बोलत नाही. काही वेळाने ते घरी पोहोचतात. मधुरा खाली उतरते आणि विक्रांत तिथूनच निघून जातो. मधुरा आत येते. खूप नाराज असते ती. तिला आई आवाज देतात पण तिचं लक्ष नसतं. आई तिच्या जवळ येऊन तिला हलवतात तशी ती भानावर येते आणि आईला मिठी मारून रडायला लागते. आई तिला शांत करून, मधुरा काय झालं मला सांगशील का? मधुरा शांत होते आणि आईला सगळं काही सांगते. सॉरी आई, मी तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे मधुरा, तू टेन्शन नको घेऊ. जा तुझ्या रूममध्ये फ्रेश हो आणि आराम कर. मधुरा त्यांच्या रूममध्ये येते आणि विचार करत असते. इकडे विक्रांत एका लेकच्या ठिकाणी आला होता. त्याला खूप वाईट वाटत होतं प्रसाद आणि मधुराला सोबत बघून. तो आकाशाकडे पाहत म्हणतो, आता सगळं ठीक चालू असताना हे नवीन काय आहे देवा? आता तूच मार्ग पण दाखव. तोच त्याचा फोन वाजतो. तो न पाहताच फोन घेतो. निकिता त्याला म्हणते, आता तर तू स्वतः पाहिलं ना? विक्रांत तिच्यावर जोरात ओरडून म्हणतो. निकिता, मला काहीही बोलायचं नाहीये. तो फोन कट करणार तोच निकिता त्याला म्हणते, अजून एक सांगायचं राहिलं तुला. विक्रांत वैतागत, आता काय सांगायचं आहे तुला? मी तुला सांगते पण तुला खरं पटेल की नाही हे तुलाच माहिती. तुझी बायको प्रसादमुळे प्रेग्नेंट आहे. तिचं बोलणं ऐकून तो एकदम शॉक झाला. काय बोलावं त्याला कळत नाही. निकिता फोन कट करून हसत असते कारण तिचा प्लॅन सक्सेस झाला होता. विक्रांत त्याला सावरत बारवर जातो. पूर्ण बॉटल पिऊन कसाबसा घरी पोहोचतो. खूप उशीर झाला होता म्हणून आईने मधुराला झोपायला सांगितलं होतं. आई आणि बाबा विक्रांतची वाट पाहत होते. काही वेळाने विक्रांतला घेऊन एक माणूस येतो. विक्रांतला पिल्यामुळे काहीच उमजत नव्हतं. त्याला आई बाबा दुसऱ्या रूममध्ये झोपवतात. झोपमध्ये पण त्याची बडबड चालू असते. आई बाबांच्या कानावर तो जे काही बोलत होता ते पडत होतं आणि ते ऐकून दोघे पण शॉक होतात. पण आता ही वेळ बोलायची नाहीये हे ठरवून ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. विक्रांत आणि मधुराच्या आयुष्यात आलेलं हे नवीन संकटाला ते कसे सामोरे जातील? विक्रांत कोणावर विश्वास ठेवेल? मधुरावर की निकितावर? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.